नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अद्भुत भारतमध्ये, जिथे आपण शोधतो भारतातील रहस्यमय कथा, प्राचीन मंदिर आणि इतिहासात दडलेली अद्भुत रहस्य. आज आपण जाणार आहोत आंध्र प्रदेशातील एका अशा मंदिरात जे शतकानुशतक जगाला चकित करत आलं आहे. हे आहे लेपाक्षी मंदिर, एक असं मंदिर जिथे एक विशाल दगडी खांब हवेत लटकलेला आहे. होय, हा दगडी खांब जमिनीला स्पर्शही करत नाही. विज्ञानालाही आश्चर्य वाटावं अशी ही वास्तुकला आज ही एक अनसॉल्वड मिस्ट्री बनून उभी आहे. पण एवढंच नाही, या मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो. म्हटलं जातं, याच भूमीवर जटायूने रावणाशी शेवटपर्यंत युद्ध केलं होतं आणि भगवान रामांनी दुःखाने म्हटलं होतं, लय पक्षी उठ, आणि त्यावरूनच या ठिकाणाचं नाव पडलं लेपाक्षी. खरंच या मंदिरात काही दैवीशक्ती दडलेली आहे का? लटकणाऱ्या खांबामागचं रहस्य काय आहे आणि रामायणाशी याचा नेमका संबंध काय? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. हे टेम्पल हे 16व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले. हे मंदिर भगवान वीरभद्राला समर्पित आहे, जे भगवान शिवाचे उग्र आणि शक्तिशाली रूप मानले जाते. त्या काळात दक्षिण भारतात कला, शिल्पकला आणि वास्तुकलेचा सुवर्ण काळ सुरू होता आणि लेपाक्षी मंदिर हे त्या वैभवाचं जिवंत उदाहरण आहे. मंदिरातील भव्य कोरीवकाम, विशाल नंदी आणि दगडात जिवंत वाटणाऱ्या मूर्ती आजही लोकांना थक्क करून टाकतात. पण या मंदिराला खरी प्रसिद्धी त्याच्या सौंदर्यामुळे नाही मिळाली, तर मिळाली आहे त्याच्या गूढ रहस्यामुळे. एक असा खांब जो जमिनीला स्पर्श न करता हवेत लटकलेला आहे, आणि एक अशी कथा जिचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो. लेपाक्षी टेम्पलमध्ये एक असा रहस्यमय खांब आहे जो जमिनीला पूर्णपणे टेकत नाही. होय, हा खांब हवेत लटकलेला असल्यासारखा दिसतो आणि हाच या मंदिरातील सर्वात मोठा चमत्कार मानला जातो. आजही हजारो पर्यटक त्या खांबाखाली कागद, कपडा आणि अगदी पातळ वस्तू सरकवून पाहतात आणि आश्चर्यचकित होतात. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, हा खांब हवेत कसा टिकून आहे? काही संशोधक मानतात ही प्राचीन भारतीय अभियांत्रिकी आणि संतुलन तंत्राची अद्भुत कला आहे, तर काही लोकांचा विश्वास आहे की हा खांब मंदिराच्या दैवी ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. परंतु म्हटलं जातं, ब्रिटिश काळात एका अधिकाऱ्याने हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला होता. पण खांब हलवण्याचा प्रयत्न करताच मंदिराच्या रचनेत कंपन जाणवू लागले आणि तेव्हापासून हा खांब अगदी गूढ बनला. पण खरं तर सत्य काय आहे? विज्ञानाचा चमत्कार की प्राचीन भारताची हरवलेली विद्या? याचं उत्तर आजही पूर्णपणे उलगडलं नाही. लेपाक्षी टेम्पल पासून काही अंतरावर उभा आहे एक भव्य आणि दिव्य नंदी. ही आहे लेपाक्षी नंदी, भगवान शिवाच्या वाहनाची ही विशाल मूर्ती एका अखंड दगडातून कोरली आहे. होय, एकाच दगडातून तयार केलेली ही नंदी मूर्ती भारतातील मोठ्या मोनोलिथिक नंदीपैकी एक मानली जाते. या मूर्तीवरील सूक्ष्म कोरीवकाम, गळ्यातील अलंकार आणि तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहणाऱ्याला अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात. इतक्या प्रचंड आकाराची मूर्ती त्या काळात कोणत्या साधनांनी तयार केली गेली असेल? ना आधुनिक मशीन, ना प्रगत तंत्रज्ञान. तरीही दगडांमध्ये जिवंतपणा निर्माण करणारी ही कला आजही लोकांना थक्क करते. आणि म्हणूनच लेपाक्षीचा हा नंदी फक्त एक मूर्ती नाही, तर प्राचीन भारतीय शिल्पकलेचं एक अद्भुत रहस्य मानलं जातं. स्थानिक मान्यतेनुसार लेपाक्षी टेम्पलची भूमी रामायणातील एका अत्यंत भावनिक घटनेची साक्षीदार आहे. म्हटलं जातं, याच ठिकाणी जटायू पक्षी माता सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी प्राणपणाने लढला होता. पण रावणाच्या शक्तीसमोर गंभीर जखमी झालेला जटायू याच भूमीवर कोसळला. जेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण येथे पोहोचले, तेव्हा त्यांनी जटायूला पाहिलं. तो जखमी अवस्थेत होता आणि दुःखाने भगवान राम म्हणाले, ले पक्षी म्हणजेच उठा पक्षी. असं मानलं जातं की याच शब्दापासून या ठिकाणाचं नाव पडलं लेपाक्षी. ही कथा केवळ पौराणिक नाही, तर त्याग, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक मानली जाते. आणि म्हणूनच आजही लेपाक्षी टेम्पलमध्ये एक अद्भुत शांतता आणि गूढ भावना अनुभवायला मिळते. लेपाक्षी टेम्पलमध्ये एक मोठा भाग असा आहे जो आजही अपूर्ण अवस्थेत दिसतो. अनेक कोरीव रचना, अर्धवट दगडी स्तंभ आणि अपूर्ण शिल्पकाम आजही त्या काळातील अचानक थांबलेल्या कामाची साक्ष देतात.
स्थानिक मान्यतेनुसार मंदिराचं बांधकाम अचानक थांबवलं गेलं होतं. काही इतिहासकार मानतात की त्या काळातील युद्ध आणि राजकीय अस्थिरतेमुळे काम थांबवलं, तर काहींच्या मते संसाधनांचा अभाव आणि आर्थिक अडचणी यामागचं कारण होतं. पण आज ही प्रश्न कायम आहे. जर हे मंदिर पूर्ण झालं असतं तर त्याचं वैभव किती अद्भुत असतं. कदाचित आज जगातील सर्वात भव्य मंदिरांमध्ये लेपाक्षी टेम्पलचं नाव घेतलं गेलं असतं आणि कदाचित त्याच्या रहस्यापेक्षाही त्याची भव्यता लोकांना अधिक थक्क करून गेली असती. लेपाक्षी टेम्पलच्या भिंतीवर अद्भुत चित्रकला आणि अप्रतिम शिल्पकला कोरलेली आहे. मंदिरातील प्रत्येक दगड जणू एखादी कथा सांगत असल्यासारखा वाटतो. देवदेवतांची भव्य रूप, नृत्याच्या मोहक मुद्रा, वाद्य वाजवणारे कलाकार आणि पुराणातील अनेक प्रसंग, हे सर्व इतक्या जिवंतपणे कोरलं गेलं आहे की पाहणारा क्षणभर त्या काळात हरवून जातो. विशेष म्हणजे येथील छतांवर काढलेली प्राचीन चित्र आजही रंग आणि सौंदर्य टिकवून आहे. त्या काळात ना आधुनिक रंग होते ना आधुनिक साधन, तरीही शतकानुशतक टिकून राहिलेली ही कला प्राचीन भारताच्या अद्भुत कौशल्याची साक्ष देते. म्हणूनच लेपाक्षी टेम्पल हे एक मंदिर नाही, तर हे एक जिवंत ओपन एअर आर्ट म्युझियम आहे, जिथे इतिहास, कला आणि अध्यात्म एकत्र श्वास घेतात. आजही लेपाक्षी टेम्पलला वैज्ञानिक, इतिहासकार आणि हजारो पर्यटक भेट देतात. प्रत्येक जण इथे येतो, या मंदिराचं रहस्य समजून घेतो. पण काळ पुढे गेला आहे, तंत्रज्ञान बदललं, संशोधन वाढलं, तरीही या मंदिरातील अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. हा हँगिंग पिलर खरंच हवेत कसा टिकून आहे? मंदिराचं बांधकाम अचानक का थांबवलं? आणि हे मंदिर अपूर्ण का राहिलं? रामायणाशी जोडल्या जाणाऱ्या कथा फक्त आख्यायिका आहेत की त्यामागचं एखादं ऐतिहासिक सत्य दडलं आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, या ठिकाणाचं खरं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? कदाचित याच अनुत्तरित रहस्यामुळे लेपाक्षी टेम्पल आजही लोकांना आकर्षित करतं आणि म्हणूनच हे मंदिर फक्त इतिहास नाही, तर भारताच्या गूढ वारसाचं एक जिवंत प्रतीक आहे. लेपाक्षी टेम्पल हे फक्त ऐतिहासिक ठिकाण नाही, ते आहे एक अनुभव. ते एक अनुभव आहे, एक गूढ आहे आणि प्राचीन भारताच्या अद्भुत वारसाची जिवंत ओळख आहे. हजारो वर्षांनंतरही हे मंदिर लोकांना आश्चर्यचकित करतं आणि विचार करायला भाग पाडतं. जर तुम्हाला अशा अजून रहस्यमय, अद्भुत आणि थरारक कथा पाहायच्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अद्भुत चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेली रहस्य आपण एकत्र उलगडणार आहोत. आणि आता कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हा रहस्यमय खांब खरंच हवेत लटकतो की त्यामागे एखादं प्राचीन वैज्ञानिक रहस्य दडलं आहे? पुढच्या रहस्यमय प्रवासात पुन्हा भेटूया. तोपर्यंत शोधत रहा भारताची अद्भुत रहस्य. धन्यवाद.